नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 15 सप्टेंबर 2025 आचार्य देवव्रत जे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल, जे गुजरातचे राज्यपाल होते, त्यांच्याकडे महाराष्ट्राचाही चार्ज राज्यपाल पदाचा दिलाय. आता मग आजच्या दिवशी राजभवनमध्ये दरबार हॉलमध्ये 22वे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत साहेबांनी शपथ घेतली आहे. मित्रांनो, कुठल्याही स्पर्धा परीक्षेला शपथेवर प्रश्न विचारतात. राज्यघटनेतल्या 3 शपथा विशिष्ट कलमामध्ये, राष्ट्रपतीच्या शपथेचं कलम 60, उपराष्ट्रपतीच्या शपथेचं कलम 69 आणि राज्यपालाच्या शपथेचं कलम 159 म्हणजे 159, आणि राहिलेल्या सगळ्या शपथा राज्यघटनेच्या 3ऱ्या अनुसूचीप्रमाणे दिल्या जातात. मित्रांनो, आज जी शपथ झाली त्या शपथेवर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारतात की 22वे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना शपथ कुठल्या कलमाने, तर 159 कलमाने कुणी दिली मित्रांनो, किंवा राज्यपालाला शपथ कोण देत आहे? तर मित्रांनो, उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर यांनी राज्यपालाला म्हणजेच आचार्य देवव्रत साहेबांना शपथ दिली. आणि ही शपथ फक्त पदाची असते. त्याच्यामध्ये संविधान आणि कायदा जतन करणे, देशाचा अखंडत्व याचं जतन करणे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा स्वतःला देशसेवेसाठी वाहून घेणे, असे 3 मुद्दे प्रकर्षाने राहतात. मित्रांनो, उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश असेल की इतर न्यायाधीश असेल, त्यांना सुद्धा शपथ कोण देत आहे? तर राज्यपालच देतात. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की अशा पद्धतीनं की या शपथेचा संदर्भ आजच्या दिवशी म्हणजे 15 सप्टेंबर 2025 मध्ये राजभवनामध्ये हा सगळा सोहळा संपन्न झाला. अशीच नवीन माहिती मिळवण्यासाठी आपलं नागनाथ उस्तुरे नावाचं YouTube चॅनल सर्च करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा.